नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे नितीन करडुळे पाटील या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आतापर्यंत आपण अल्जेब्राचे 2 चॅप्टर घेऊन जिओमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री हा पार्ट सुरू केलेला आहे. या पार्ट मध्ये मी आतापर्यंत एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 कंप्लीट केलेली आहे. टुडे वी लर्न द नेक्स्ट पॉइंट, कंडिशनल स्टेटमेंट एंड कॉन्वर्स. In this chapter basic concepts in geometry we completed the exercise number 1.1 and 1.2. Today's topic is new for your standard. तुमच्या या इयत्तेसाठी हा टॉपिक नवीन आहे. कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्वर्स हा भाग तुम्ही पहिल्यांदाच अनुभवताय, शिकताय. ओके, लुक केअरफुली, लिसन केअरफुली and understand it. What is meant by conditional statement and converse? The statement which can be written in the if then form are called conditional statement. आतापर्यंत तुम्ही if then form मध्ये अनेक वाक्य पाहिलेली. जे वाक्य if आणि then form मध्ये लिहिलेले असतात त्याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. In mathematical language, the statement which can be written in the if then form are called conditional statement. Which statement is conditional? I tell one statement. If quadrilateral is a rhombus, then its diagonal are perpendicular bisector of each other. एक स्टेटमेंट सांगितलं, if quadrilateral is a rhombus, जर quadrilateral दिलेला चौकोन हा रोम्बोस असेल, समभुज चौकोन असेल, then its diagonal are परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ इच अदर. त्याची डायगोनल परपेंडिकुलर बायसेक्टर असतात. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. इफ आणि देन मध्ये सांगितलंय असं, द स्टेटमेंट व्हिच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. जे स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये असेल त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचे. झालं इथपर्यंत पक्का भाग लक्षात आला. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड antecedent. जो पार्ट if नंतर दिलेला आहे, if चा जो पार्ट आहे, if given quadrilateral is a rhombus. if नंतरचा पार्ट कोणता आहे? given quadrilateral is a rhombus. if नंतरचा जो पार्ट आलाय that's called antecedent. याला antecedent पूर्वार्ध असं म्हणतात. antecedent, the part of statement following if is called antecedent. The part of statement following then is called consequent. सो देन नंतरचा पार्ट आहे त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. लक्षात घ्या, मी परत एकदा स्टेटमेंट रिपीट करतो. इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बोस, हा इफ नंतरचा पार्ट आहे, याला अँटीसिडेंट म्हणायचं. तुमच्यासाठी शब्द नाही आहेत, लक्षात ठेवा, त्याला अँटीसिडेंट म्हणायचं. देन इट इज अ रोम्बोस, हा रोम्बोस आहे. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग देन इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. जो नंतरचा पार्ट आहे त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. एक्झाम्पलच्या आधारे आपण हे पाहूया. एक्झाम्पल, एक स्टेटमेंट दिले, ते स्टेटमेंट मी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहून दाखवणार आहे. पहा, तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये स्टेटमेंट कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. एक्सरसाइज मध्ये असे एक्झाम्पल आहेत की जे स्टेटमेंट दिले तुम्हाला ते कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहायचे, म्हणजे इफ देनच्या रूपामध्ये लिहायचे. पाहूया आपण, हे समजून घ्या. द स्टेटमेंट व्हिच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. जे इफ देनच्या रूपात असतात त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट following if is called antecedent. if नंतरचा जो पार्ट आहे तो antecedent आहे. the part of the statement following then is called consequent. then नंतरचा पार्ट हा consequent आहे. स्टेटमेंट दिलंय, the diagonal of rhombus are perpendicular bisector of each other. the diagonal of rhombus are perpendicular bisector of each other हे स्टेटमेंट आहे. याला मला कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं. याचं कंडिशनल स्टेटमेंट मी लिहितो. कंडिशनल स्टेटमेंट, if quadrilateral is a rhombus, the diagonal of rhombus are perpendicular bisector of each other. याचं कंडिशनल स्टेटमेंट तयार करायचं. if देनच्या रूपामध्ये हे वाक्य लिहायचंय. मी असं म्हणतो, if quadrilateral is a rhombus, then its diagonal are perpendicular bisector of each other. if नंतरचा पार्ट आणि then नंतरचा पार्ट सेपरेट केला मी. इथे लिहितो, if quadrilateral is a rhombus, then
diagonal are perpendicular bisector of each other. Perpendicular शब्द जागा मी साइन टाकले, perpendicular bisectors of each other. Bisectors of each other. हे कंडिशनल स्टेटमेंट. इथं if आलं, then आलं, कुठं पहा इथं then आलं. The statement which written in the form of if and then are called conditional statement. याला conditional statement म्हणायचे. स्टेटमेंट मी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलेले आहे. If quadrilateral is a rhombus, then its diagonal are perpendicular bisector of each other. लक्षात घ्या, कंडिशनल स्टेटमेंट लक्षात आलं असेल. आता कॉन्व्हर्स शिकायचं आहे आपल्याला. कॉन्व्हर्स कशाला म्हणायचं? कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे त्याचा व्यत्यास असतो, त्याच्या उलट लिहायचं असतं. एक सेपरेट एक्झाम्पल देतो तुम्हाला. If in a right angle triangle the hypotenuse square is equal to sum of square of remaining two sides. If triangle is a right angle triangle, if triangle is a right angle triangle, जर दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल, then hypotenuse square is equal to sum of square of other two sides. कंडिशनल स्टेटमेंट if काय सांगितलं? If triangle is a right angle triangle, जर तुमचा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल, then hypotenuse square is equal to कर्ण वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. त्याचा मला कॉन्व्हर्स करायचा असेल तर कॉन्व्हर्स कसा करीन मी त्याचा कॉन्व्हर्स? if in given triangle square of one side is equal to the sum of square of other two side, then it is a right angle triangle. जर दिलेल्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग दुसऱ्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल. कंडिशनल स्टेटमेंट काय सांगितलं होतं? if triangle is a right angle triangle, then hypotenuse square is equal to sum of square of remaining two side. कॉन्व्हर्स काय सांगितला? in a triangle square of one side is equal to the sum of square of other two side, then it is a right angle triangle. अशा पद्धतीचं कॉन्व्हर्स तयार करता येतो आपल्याला. कॉन्व्हर्स मध्ये काय होतं? if the antecedent and consequent is given conditional statement are interchanged. antecedent चा पार्ट consequent मध्ये, consequent चा पार्ट antecedent मध्ये टाकायचा. if the antecedent and consequent in a given conditional statement, त्या conditional statement मधला antecedent आणि consequent are interchanged, तो interchange करायचा. the resulting statement is called converse. आणि मग नंतर जे स्टेटमेंट तयार होईल त्याला कॉन्व्हर्स असं म्हणतात. आता याच स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स कसा करता येईल पहा. if quadrilateral is a rhombus, then its diagonal are perpendicular bisector of each other. आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स कसा करता येईल पहा. if the diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. पण याचा कॉन्व्हर्स करायचा आहे मला. then नंतरचा पार्ट म्हणजे कॉन्सिक्वेंटचा पार्ट अँटीसिडेंट मध्ये टाकायचा आहे, अँटीसिडेंटचा पार्ट कॉन्सिक्वेंट मध्ये टाकायचा आहे. मी स्टेटमेंट लिहितो, तुमच्या लक्षात येईल पहा. if the diagonals of quadrilateral, पहा, if the diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other, are perpendicular bisectors of each other, then it is a rhombus. then it is a rhombus. पहा, कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स कसा तयार झाला? then नंतरचा पार्ट the diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other, then quadrilateral is a rhombus. मी फक्त लिहिलं it is a rhombus, तुम्ही लिहू शकता quadrilateral is a rhombus. अशा पद्धतीने antecedentचा पार्ट consequent मध्ये, consequentचा पार्ट antecedent मध्ये, याला कॉन्व्हर्स म्हणतात. if the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, the resulting statement is called converse. अशा पद्धतीने कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स तुम्हाला माहिती झालं. रिपीट परत एकदा ऐका, काही शंका असेल तर रिपीट करा हे. आणि कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स कसं करतात, कॉन्व्हर्सचं कंडिशनल स्टेटमेंट कसं करतात हे आपण शिकणार आहेत पुढे. त्याच्या अगोदर तुम्हाला पोस्टुलेट्स, प्रूफ्स याच्याविषयी माहिती सांगतो आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स यांचं इंटरचेंज करूया. ओके, आपण पुढे पाहूया. लेट्स व्हॉट इज मीन बाय थेरम, व्हॉट इज मीन बाय प्रूफ. पहा, इथून मागे जे काही जॉमेट्रीचा तुम्ही स्टडी करत होता इथून मागच्या इयत्तेमध्ये, हा लिमिटेड स्टडी होता. या स्टँडर्ड मध्ये आता 9वी मध्ये तुम्हाला डीपली स्टडी करायचा आहे. पहा, डीपली स्टडी करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचंय? प्रत्येक पॉइंट हा खोलामध्ये जायचंय. थेरम्स, गिवन, टू प्रूव्ह, प्रूफ्स हे वेगवेगळ्या माध्यमातून जायचंय.
युक्लिडने काही पोस्टुलेट सांगितले पहा. युक्लिडने काही तुमच्या पुस्तकामध्ये युक्लिड विषयी माहिती दिली. हु इज द युक्लिड? युक्लिड इज अ मॅथमॅटिशियन हु लिव्ड इन 3rd century बिफोर ख्रिस्तियन इरा. इसवी सनापूर्वी 3ऱ्या वर्षामध्ये त्यानं भूमितीमध्ये जे काही योगदान दिलेले त्याचे काही पोस्टुलेट्स आपल्याला पाहायचे. तर पोस्टुलेट्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पोस्टुलेट्स? Postulates mean self-evident geometrical statement which are accepted by all. What is mean by postulates? Self-evident geometrical statement. जी विधानं स्वयंसिद्ध असतात. Self-evident geometrical statement which are accepted by all. जे सगळ्यांनी accept केलेले असतात are called postulates. जे विधानं सर्वांनी जे विधानं स्वयंसिद्ध असतात, ज्यांना सिद्ध करण्याची गरज नाही, गृहीत धरलेले असतात, गृहीतक असतात. It's called postulates. Self-evident geometrical statement which are accepted by all are called postulates. आपण सुद्धा काही बाबी गृहीत धरलेले असतात. तसे जॉमेट्री मध्ये सुद्धा जॉमेट्रिकल स्टेटमेंट हे गृहीत धरलेले असतात, सेल्फ एव्हिडंट असतात, स्वयंसिद्ध असतात. दॅट्स कॉल्ड postulates. विधान पाहणार आहात आपण काही त्याची तशी उदाहरणं पाहूया. युक्लिडने सांगितलेले काय postulates पाहूया आपण. Euclid's postulates. There are infinite lines passing through a point. There are infinite lines passing through a point. एका पॉइंट मधून इन्फायनाइट लाईन्स जातात. हे सिद्ध करायची गरज नाही, सेल्फ एव्हिडंट आहे, पोस्टुलेट्स आहे. तुम्हाला माहिती आहे जर हा पॉइंट असेल, देयर आर इन्फायनाइट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. या पॉइंट मधून इन्फायनाइट लाईन पास होतात पहा. अशा पद्धतीने आपण या पॉइंट मधून इनफायनाइट लाईन, इन्युमरेबल लाईन्स पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. 10वी मध्ये गेल्यानंतर यांची डिटेल्स आहे. पुढे काय पहा, आणखी युक्लिडचे पोस्टुलेट्स काय त्यांनी सांगितले. देयर इज वन अँड ओन्ली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. जर 2 पॉइंट्स असतील तर देयर इज ओन्ली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 पॉइंट मधून ओन्ली वन लाईन पास होते. 2 पॉइंट घेऊया आपण. यामधून एवढी एकच लाईन पास होते, दुसरी कुठलीच लाईन यामधून पास होत नाही, जी दोन्ही पॉइंट मधून पास झाली पाहिजे पहा. If point A and point B are 2 points, then there is only one line passing through 2 distinct points. Third postulate काय पहा. तुमच्या पुस्तकामध्ये काही 4-5 postulate दिलेत, मी 3 तर लिहिले. थर्ड postulate आहे, a circle of given radius can be drawn taking any point as its center. पहा, कोणताही सेंटर घेऊन आपण सर्कल ड्रॉन करू शकतो. a circle of given radius, आपल्याला जर रेडियस गिवन दिली असेल 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, then we take any point is a center and draw a circle. आपण कोणताही पॉइंट सेंटर घेऊन सर्कल ड्रॉ करू शकतो गिवन रेडियसचं. पुढचं पोस्टुलेट्स आहे पहा, all right angles are congruent with each other. all right angles, जर अनेक राईट एंगल्स काढले तुम्ही, they are congruent with each other, ते एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात. पुढचं पोस्टुलेट काय दिले पहा युक्लिडचं. if two interior angles form on one side of a transversal of 2 lines add up less than 2 right angles, then line produced in that direction intersect each other. असं दिले. if there are 2 lines, line, this is 2 lines and one is their transversal. पुढे काय दिलंय पहा, इथं काय पॅरलल लाईन असं दिलेलं नाही, फक्त लाईन्स दिल्यात. if two interior angles form one side, या ठिकाणी हे इंटेरियर अँगल फॉर्म झाले, ते दोन इंटेरियर अँगल म्हणतो. पॅरलल लाईन्स मध्ये डिटेल्स शिकायचे, पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल्स घ्यायचे मला. आज इथं मी फार डिटेल्स सांगत नाही, की पोस्टुलेट ते फक्त समजावून सांगतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये पॅरलल लाईन नावाचं सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल्स होणार आहे. ओके. if two interior angles form one side of a transversal, add up, यांची बेरीज करा. if it is less than 2 right angle, ही 180 पेक्षा कमी आली, less than 2 right angle पेक्षा कमी आली, then line produced in that direction are intersect each other. जर ही बेरीज 180 पेक्षा कमी आली, then the line produced in that direction are intersect each other. तर ह्या लाईन एकमेकाला काय होतील, इंटरसेक्ट होतील. कधी, if addition of 2 interior angle is less than 180, ज्या ठिकाणी इंटेरियर अँगलची ऍडिशन 180 पेक्षा कमी येईल, then line produced in that direction, त्या दिशेला जाणाऱ्या लाईन ह्या इंटरसेक्ट होतील बाय इच अदर. असे काही पोस्टुलेट्स आहेत युक्लिडचे. देन व्हॉट इज मीन बाय थेरम. आता थेरम कशाला म्हणायचं, पोस्टुलेट आपण शिकलो. देन व्हॉट इज मीन बाय थेरम. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम.
ज्या प्रॉपर्टीज आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करता येतात दॅट्स कॉल्ड थेरम. आता यावर्षी भरपूर थेरम आपल्याला पाहिजे, 9वी मध्ये 10वी मध्ये भरपूर थेरम आपण प्रूव्ह करणार आहे. थेरम म्हणजे काय तर समजून घ्या, प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड थेरम. आता या अगोदर पण एक थेरम मी तुम्हाला सांगितलं होता, असे अनेक थेरम पाहिजे पहा. इफ देयर आर two parallel lines are intersect by each other, then इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हा सुद्धा एक थेरम आहे. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची एडिशन 180 डिग्री असते. इफ टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय वन ट्रान्सव्हर्सल, देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे थेरम आहेत पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल्स हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड. हे थेरम आहे. हे सगळे आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करता येतात. देन द प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड थेरम. त्याला थेरम म्हणतो, ते लॉजिकली प्रूव्ह करता येतात. हे आपण पुढे पाहणारच आहे थेरम. पुढे प्रूव्ह द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह द थेरम इज कॉल्ड प्रूव्ह. जे काय लॉजिकल आर्ग्युमेंट करणार आहेत आपण, जी माहिती लिहिणार आहे ते प्रूव्ह करण्यासाठी, द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह, हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी जे लॉजिकल आर्ग्युमेंट करणार आहेत दॅट इज कॉल्ड अ प्रूव्ह. त्यालाच आपण प्रूव्ह म्हणतो. थेरम प्रूव्ह करताना प्रूव्ह म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. प्रूव्ह आपण करत असतो प्रत्येक थेरम प्रूव्ह करताना. गिव्हन इन्फॉर्मेशन गिव्हन मध्ये जे काय प्रूव्ह करायचे ते टू प्रूव्ह, आणि जे आपण लॉजिकल आर्ग्युमेंट करणार आहे त्याला प्रूव्ह असं म्हणतात. नाऊ आता आपल्याला काय करायचंय पहा, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट कडे वळणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एवढी माहिती. यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. देन वी सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.3. जास्त वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कडे जाऊया. हे थेरम जे प्रूव्ह करायचे त्यासाठी काही डायरेक्ट मेथड असतात, काही इनडायरेक्ट मेथड असतात. दोन्ही मेथड आपण शिकणार आहे. डायरेक्ट मेथडने कसा प्रूव्ह करायचा, इनडायरेक्ट मेथडने कसा प्रूव्ह करायचा. काही थेरम हे फक्त इनडायरेक्ट मेथडनेच प्रूव्ह करतात, तेही आपण पाहणार आहे. इनडायरेक्ट मेथड काय पुढच्या चॅप्टर मध्ये ते पाहणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करू. प्रत्येकाने प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. हे स्टेटमेंट आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे. तुम्हाला सांगितलंय मागास मी, कंडिशनल स्टेटमेंट हे इफ देन फॉर्म मध्ये असतात. द स्टेटमेंट व्हिच आर रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. इथे स्टेटमेंट दिलेले पहा, हे आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे. आपल्याला स्टेटमेंट पहिलं काय पहा, द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. हा कसं कंडिशनल स्टेटमेंट तयार करतोय आपण. इफ given quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. सोपं आहे पहा. या स्टेटमेंट वरून इफ देन चं स्टेटमेंट तयार करायचंय. तर ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आहे. काय आहे कॉन्ग्रुएंट? अँगल्स आहेत ऑपोजिट. कोणाचे? पॅरलोग्रामचे. मग इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, लिहू आपण कंडिशनल स्टेटमेंट. इफ आपण कंडिशनल स्टेटमेंट त्याचं तयार करूया. If given quadrilateral is a parallelogram, quadrilateral is a parallelogram, then if नंतर पार्ट आला याला antecedent म्हणतात. कॉन्सिक्वेंटली होऊया आपण. then its opposite angles are congruent. This is a conditional statement. If देनच्या रूपामध्ये लिहिलं त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. कंडिशनल स्टेटमेंट काय तयार केलं, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन इट्स ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. वरचा इफ नंतरचा पार्ट अँटीसिडेंट, देन नंतरचा पार्ट कॉन्सिक्वेंट. ओके, इफ देन फॉर्म मध्ये लिहितोय. पहिलं स्टेटमेंट आपण कंप्लीट केलेलं आहे. परत एकदा सांगतो आणि नंतर नेक्स्ट स्टेटमेंट घेऊया. द ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. इफ देन मध्ये लिहायचं. इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन इट्स ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट स्टेटमेंट काय, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेम स्टेटमेंट आहे, सेम वरच्या सारखं लिहायचं. इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. सेम मध्ये लिहायचं आपण, लिहूया. इफ देन मध्ये लिहायचं. इफ द गिव्हन quadrilateral is a rectangle, then
its diagonal are congruent. अशा पद्धतीने आपल्याला if then च्या रूपामध्ये लिहिता येईल. The diagonals of rectangle are congruent if the given quadrilateral is a rectangle, then diagonals are congruent. अशा पद्धतीने in an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. काय सांगितलं आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये? आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत आयसोसेलेस ट्रायंगल आहे. व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडचा मिड पॉइंट ही जोडणारी रेषा ही काय असते? परपेंडिक्युलर टू द बेस. ह्या बेसला ही परपेंडिक्युलर असते. हे स्टेटमेंट आपल्याला इफ देनच्या रूपामध्ये लिहायचंय. इफ देनच्या रूपामध्ये कसं लिहू शकतो? इफ ट्रायंगल इज आयसोसेलेस, इफ ट्रायंगल इज आयसोसेलेस, जर ट्रायंगल आयसोसेलेस असेल then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. हे इतकं सोपं आहे पहा. if then च्या रूपामध्ये लिहायचं. if the triangle, तुम्ही ट्रायंगल शब्द लिहा. if the triangle is an isosceles then पहा if then च्या रूपामध्ये स्टेटमेंट लिहायचं. if आणि then आलं. if triangle is an isosceles then the segment, पुढचं स्टेटमेंट सेम येईल. the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. अशा पद्धतीने if the triangle is isosceles then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. अशा पद्धतीने if then मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला तयार करता आले पाहिजे. पुढचा क्वेश्चन काय तुमच्या प्रॅक्टिस सेट मधला? राइट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली काही फॉलोइंग स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचे कॉन्व्हर्स लिहायचे. कॉन्व्हर्स लिहायचे म्हणजे काय? if नंतरचा जो पार्ट आहे अँटीसिडेंट तो कॉन्सिक्वेंटच्या जागेवर लिहायचा आहे. कॉन्सिक्वेंटचा पार्ट अँटीसिडेंट मध्ये घ्यायचा आहे. मीनिंग चेंज नाही झाला पाहिजे. काय पाहतो? अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देयर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. अँटीसिडेंट पार्ट काय? पॅरलल लाईन आहे. त्याच्यामुळे तयार झालेले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. हा कॉन्सिक्वेंट पार्ट आहे. आता कॉन्सिक्वेंट पार्ट अँटीसिडेंट झाला पाहिजे म्हणजे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे अँटीसिडेंट मध्ये आलं पाहिजे आणि लाईन पॅरलल आहेत हे कॉन्सिक्वेंट मध्ये आला पाहिजे. म्हणजे इफ नंतरचा पार्ट जो अल्टरनेट कॉन्ग्रुएंट आला पाहिजे. देन नंतरच्या पार्ट मध्ये लाईन पॅरलल आल्या पाहिजे. तिथे इफ नंतरच्या पार्ट मध्ये पॅरलल लाईन आहे. पाहूया आपण तसं तयार कसं करता येईल. पहा इफ स्टेटमेंट मी कॉन्व्हर्स करतोय. इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय, आता पॅरलल शब्द घेणार नाही मी. इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू लाइन्स and their transversals are congruent. पहा इफ नंतर इथे जो देन नंतरचा पार्ट होता द अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट सांगितले होते. इथे मी काय सांगितलं? इफ नंतर तो पार्ट घेतलाय. if the alternate angles formed by two lines and their transversal are congruent then lines are parallel. तुम्ही म्हणता सर हे तर पॅरलल लाईन अल्टरनेट अँगल हे आम्हाला काही कळणार. लाईन्स आर पॅरलल लाईन चॅप्टर 1 मध्ये त्याच्यामध्ये हे सगळं पाहायचंय. ह्या दोन लाईन्स आहेत ही त्याची पॅरलल लाईन आहे. हे करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर हे अल्टरनेट अँगल, या ठिकाणी हे अल्टरनेट अँगल, त्यानंतर ऑपोजिट अँगल, हे सगळं शिकायचं आहे आपल्याला पॅरलल लाईन्स मध्ये. आता फक्त तुम्ही अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंटच्या जागेवर कॉन्सिक्वेंट अँटीसिडेंटच्या जागेवर कसं घ्यायचं, कॉन्व्हर्स कसं तयार करायचं हे शिका. ते चॅप्टर नंबर 2 मध्ये हे सगळे डिटेल्स आपण पाहणार आहे. इथे काय पाहिलं? अल्टरनेट अँगल कसे कॉन्ग्रुएंट असतात ते सगळं पुढे आहे. पहा इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स, या दोन लाईन पॅरलल आहेत माहित नाही पण हे अल्टरनेट अँगल सांगितलं की हे जे अल्टरनेट अँगल आहे मी हे साइन केलेले. alternate angles formed by two lines and their transversal, ही ट्रान्सव्हर्सल या कॉन्ग्रुएंट, हे जर कॉन्ग्रुएंट असतील then lines are parallel, तर ह्या लाईन पॅरलल असतात. अशा पद्धतीने मी त्याचा कॉन्व्हर्स तयार केला. पुढे काय? पुढचं स्टेटमेंट काय पहा. if
पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल सांगतो काय, ह्या पॅरलल लाईन्स त्यांचे ट्रान्सव्हर्सल, याला इंटेरियर अँगल म्हणतात. हे दोन इंटेरियर अँगल. If a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary. हे जर सप्लिमेंटरी असतील, सप्लिमेंटरी म्हणजे ज्यांची एडिशन 180 आहे, एडिशन ज्या दोन अँगलची एडिशन 180 असते त्यांना सप्लिमेंटरी म्हणतात. ज्यांची 90 डिग्री एडिशन असते त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतात. मागच्या वर्षी सगळं ते शिकलो, ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी. ओके. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर सप्लिमेंटरी देन लाइन्स आर पॅरलल. आता इथे देन नंतरचा पार्ट लाइन्स आर पॅरलल आहे, तो आपल्याला अँटीसिडेंट मध्ये घ्यायचा आहे, कॉन्व्हर्स करायचा आहे, त्याचा राईट कॉन्व्हर्स करायचा आहे आपल्याला. आपण कॉन्व्हर्स करू. इफ टू पॅरलल लाइन्स इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन अल्टरनेट अँगल, कोणते अल्टरनेट नाही, इंटेरियर अँगल्स ऑफ फॉर्म आर सप्लिमेंटरी. हा देन नंतरचा पार्ट आहे. इथं इफ नंतरच्या पार्ट मध्ये काय, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, हा इफ नंतरचा पार्ट आहे. देन नंतरचा पार्ट लाइन्स आर पॅरलल, तो आपण अगोदर घेऊ, कॉन्व्हर्स करायचा आहे म्हणून. इफ टू पॅरलल लाइन्स इफ टू पॅरलल लाइन्स आर intersected by a transversal then interior angles so form, जे इंटेरियर अँगल फॉर्म होतात, तयार होतात, फॉर्म आर सप्लिमेंटरी, जे तयार होतात ते सप्लिमेंटरी असतात. If two parallel lines are intersected by transversal then interior angles of form are supplementary. अशा पद्धतीने आपण त्याला कॉन्व्हर्स लिहू शकतो. इथे इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी, इफ नंतरचा पार्ट होता, देन नंतरचा पार्ट लाइन्स पॅरलल होता. अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंटच्या जागेवर कॉन्सिक्वेंट अँटीसिडेंटच्या जागेवर टाकलं कॉन्व्हर्स करण्यासाठी. इफ टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन द इंटेरियर अँगल्स ऑफ फॉर्म आर सप्लिमेंटरी. आणि शेवटचं स्टेटमेंट काय, शेवटचं स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवतो, अतिशय सोपं आहे. पहा, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. पहा, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स करायचा आहे. डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, याचा कॉन्व्हर्स काय होईल. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा कॉन्व्हर्स करता येईल. तुम्ही एक्सरसाइज सोडवा, हा व्हिडिओ पुन्हा पहा, समजून घ्या आणि एक्सरसाइज सोडवा. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यवाद. चॅप्टर संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट उद्यापासून स्टार्ट होईल. छानपैकी समजून घ्या. धन्यवाद.